नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय रिअल मराठी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण मेथी आणि पालक यांच्याविषयी बोलणार आहोत. तसं तर या ज्या दोन भाज्या आहेत अतिशय महत्त्वाच्या आहेत. आपल्याला आपल्या शरीराला अनेक प्रकारचे लाभ मिळवून देणाऱ्या या दोन भाज्या आहेत. अगदी अमृततुल्य म्हटलं तरी सुद्धा चालेल अशा प्रकारचे यांचे औषधी गुणधर्म आहेत. मात्र तरीसुद्धा काही व्यक्तींनी या भाज्या चुकूनही खाऊ नयेत. कुणाला या भाज्या खाल्ल्याने तोटे होऊ शकतात किंवा कुणाला या भाज्या खाल्ल्याने नुकसान होतात हे आपण आज पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण एक काम करूया की मेथी आणि पालक खाल्ल्याने नेमके कोणते फायदे होतात ते आधी पाहू. मित्रांनो, सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्या लोकांना रक्त कमी पडलेलं आहे. बऱ्याच जणांना रक्त कमी पडतं, डॉक्टरकडे जातात, वारंवार थकवा येतो, चक्कर मारते, सतत कमजोरी आढळते. म्हणजे थोडक्यात काय तर त्यांच्या शरीरातलं रक्त कमी झालेलं असतं. अशा लोकांनी मेथी आणि पालक अवश्य खायला हवी. वर्षभरात 3 ते 4 महिने या भाज्या अवेलेबल असतात. 3 ते 4 महिने अगदी आठवड्यातून 1 ते 2 वेळा 3-3 वेळा न चुकता ह्या भाज्या खात चला. तुम्ही 3-4 महिने हा जो हंगाम आहे या पूर्ण हंगामामध्ये या भाज्या खा. तुमच्या शरीरातलं जे रक्त आहे ते आपोआप वाढीस लागेल. तुमच्या शरीराची रक्ताची कमतरता आहे त्याला इंग्रजीमध्ये ॲनिमिया असं म्हणतात, मराठीमध्ये रक्त अल्पता म्हणजे रक्ताची कमतरता असं म्हटलं जातं. तर तुम्ही त्याचा जो सीझन आहे त्या सीझनमध्ये 3-4 महिने या भाज्या खा. तुम्हाला वर्षभर रक्तवाढीच्या गोळ्या खाण्याची गरज पडणार नाही. आयर्नच्या, फॉलिक ॲसिडच्या गोळ्या खाण्याची गरज पडणार नाही. हे अगदी मी 100% खात्रीने सांगतोय. ज्यांना ह्याची भाजी आवडत नाही त्याचा ज्यूस काढा भाज्यांचा, तो ज्यूस सुद्धा तुम्ही पिऊ शकता. मित्रांनो, दुसरा मोठा फायदा, एक गोष्ट महत्वाची, या भाज्या स्त्रियांनाही चालतात, पुरुषांनाही चालतात, लहान मुलांनाही चालतात, वृद्धांनाही चालतात. सर्व व्यक्तींना मेथी आणि पालकची भाजी चालते. दुसरी गोष्ट पहा की ज्यांना पोट साफ होत नाही किंवा टॉयलेटला व्यवस्थित होत नाही अशा लोकांनी सुद्धा ह्या भाज्या खात तुम्हाला टॉयलेटला वगैरे व्यवस्थित होत जाईल. बऱ्याच जणांना डोळ्यांची नजर कमी झालेली असते, डोळ्यांनी व्यवस्थित दिसत नाही. तर मित्रांनो, पालक आणि मेथी या दोन्ही भाज्या डोळ्यांची नजर सुधारण्यासाठी फार चांगल्या आहेत. तुमच्या डोळ्याचं आरोग्य हे चांगलं राखण्यासाठी मेथी आणि पालकचा ज्यूस जर तुम्ही काढून तो जर पिलात तर अतिशय उत्तम होईल. त्याबरोबर तुम्ही गाजर वगैरे हे जे पदार्थ आहेत किंवा दूध असेल यांचं सुद्धा सेवन करू शकता. जर काही जणांना सकाळी चक्कर मारते पहा, उठल्यानंतर लगेच भोवळ येते, चक्कर मारल्यासारखं होतं, त्या लोकांनी सुद्धा या मेथी आणि पालकची भाजी ही नियमित खात चला. तुम्हाला सकाळी उठल्यानंतर चक्कर मारणार नाही. बऱ्याच जणांना डॉक्टर म्हणतात की तुमचं रक्त दूषित झालेलं आहे. तर मित्रांनो, ज्यांना रक्त दूषित होण्याचा प्रॉब्लेम आहे, वारंवार होता हा प्रॉब्लेम, वारंवार रिपीट होतो, तर तुम्ही सुद्धा पालक खा, मेथी खा. शरीरातले टॉक्सिन्स बाहेर टाकण्याचं काम, म्हणजेच जे विषारी घटक आहेत त्यांना बाहेर टाकण्याचं काम या दोन भाज्या अतिशय उत्तम प्रकारे करतात. आणि म्हणून रक्तशुद्धीसाठी या भाज्या फार महत्त्वाच्या आहेत. डायबिटीस ज्या लोकांना आहे, शुगर आहे, शुगर वाढलेली आहे, ब्लडमधली शुगर वाढली आहे, तर ह्या मधुमेह झालेल्या लोकांनी सुद्धा मेथी आणि पालक खा. जर तुम्हाला मधुमेह नसेल आणि वाटत असेल की आपल्याला मधुमेह होऊ नये तरी सुद्धा तुम्ही मेथी आणि पालक नक्की खा. कारण मित्रांनो, या दोन भाज्या खाल्ल्याने आपल्याला मधुमेह भविष्यात कधीही होणार नाही. आपल्या शरीरातील रक्तातील साखरेचं प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम ही मेथी आणि पालक करत असते. तर मित्रांनो, हे इतके सारे गुणधर्म आहेत मेथी आणि पालकचे. मग प्रश्न असा पडतो की इतकी चांगली भाजी खाऊ नये असं होईल का? कुणी खाऊ नये? तर मित्रांनो, ज्या लोकांना मुतखडा आहे, मग तो किडनीमध्ये असेल किंवा ब्लॅडर, ज्याला गॉल ब्लॅडर असं म्हणतात, त्यामध्ये असेल, अशा लोकांनी चुकूनही मेथी आणि पालक खाऊ नका. मुतखड्यामध्ये वाढ होऊ शकते किंवा तुमचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे पहिलं पथ्य लक्षात ठेवा, ज्यांना मुतखडा झालेला आहे त्या लोकांनी चुकूनही मेथी आणि पालक खाऊ नका. दुसरी गोष्ट, ज्यांना वारंवार टॉयलेटला जावं लागतं, म्हणजेच ज्यांना पुन्हा पुन्हा टॉयलेटला जावं लागतं, अशा लोकांनी सुद्धा मेथी आणि पालक खाऊ नका. कारण मी मगाशी सांगितलं की ज्या लोकांना टॉयलेटला साफ होत नाही अशा लोकांसाठी पालक आणि मेथी फार उपयोगी आहे.
आणि म्हणून तुम्हाला जर पुन्हा पुन्हा टॉयलेटला जावं लागत असेल, वारंवार जावं लागत असेल, तर तुम्ही मेथी आणि पालक खाऊ नका. यामुळे तुमचा त्रास अजून जास्त वाढू शकतो. पुढची गोष्ट, ज्यांना जुलाब लागलेले आहेत अशा लोकांनी सुद्धा मेथी आणि पालक कटाक्षाने टाळा. कारण ज्यांना जुलाब लागलेले असतील त्यांच्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये कधी कधी एक्सटेन्शन येतं, म्हणजेच मोठं आतडं जरासं वाढलेलं असतं. आणि असं हे वाढलेलं मोठं आतडं, त्यात जर आपण मेथी आणि पालकची भाजी खाल्ली किंवा त्याचा ज्यूस जर आपण पिलोत, तर त्यामुळे अशा लोकांना अजूनच जास्त जुलाब लागतात किंवा मोठं आतडं अजूनच जास्त वाढू शकतं. आणि म्हणून अशा लोकांनी मेथीचं आणि पालकचं सेवन करू नये. तर मित्रांनो, हे फक्त या अशा लोकांनाच मेथी आणि पालक चालणार नाही. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की मित्रांनो, बाजारामध्ये ज्या मेथी आणि पालकच्या भाज्या मिळतात त्या शक्यतो शेतकरी वर्गाकडून विकत घ्या, शेतकरी दादाकडून विकत घ्या. कारण हे लोक अतिशय चांगल्या प्रकारे या भाज्या वाढवतात. काही ठिकाणी या भाज्यांवरती अतिरिक्त कीटकनाशकं वापरली जातात, रासायनिक खतांचा वापर केला जातो. आणि त्यामुळे ही कीटकनाशकं, ही जी काही जंतनाशकं आहेत, ही रासायनिक खतं आहेत, ही या भाज्यांमार्फत आपल्या पोटामध्ये जातात. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या पाठीमागे, परसबागेत किंवा वरती ज्या ठिकाणी तुम्हाला जागा अवेलेबल आहे, टेरेस असेल, गच्ची असेल, तर त्या ठिकाणी जराशी माती घेऊन जरासा प्लॉट तयार करून त्या ठिकाणी तुम्ही मेथी आणि पालक उगवू शकता. खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही मेथी आणि पालकचं बियाणं मिळतं बाजारात, हे बियाणं विकत घ्या, या मातीमध्ये टाका, जरासं पाणी शिंपडा. अगदी सहज ह्या भाज्या उगवतात आणि ऑर्गॅनिक पद्धतीने, म्हणजे सेंद्रिय पद्धतीने तुम्हाला ह्या भाज्या उपलब्ध होतील आणि त्याचे कितीतरी जास्त पटीने फायदे तुम्हाला मिळू शकतात. तर ही एक टिप्स होती तुमच्या आरोग्यासाठी. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला, कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या रिअल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्राईब शेजारी जे घंटीचं बटन आहे, बेल आयकॉन, ते सुद्धा नक्की दाबा. म्हणजे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही ज्यावेळी पोस्ट करू त्यावेळी ते तुम्हाला मिळतील थेट तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये. याबरोबरच धन्यवाद. थँक्यू.